सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झालेला आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने फायनल मध्ये अंतिम सामना जिंकलेला आहे आणि भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली आहे। त्यामुळे भारत तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप मधला राजा झालेला आहे आणि भारताने फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली आहे। 177 च्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताने सुरुवातीला 2 धक्के दिले होते, त्यानंतर कुठेशी मॅच ही काहीशी दोलायमान स्थितीत आलेली होती, परंतु यानंतर भारताने अखेरच्या षटकामध्ये वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलेलं आहे। तब्बल 17 वर्षांनी भारत हा विश्वविजेता झालेला आहे। भारताने अखेरच्या षटकामध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। 7 धावांनी त्यांनी मात केलेली आहे आणि तब्बल 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप वर भारताने आपलं नाव कोरलेलं आहे। त्यामुळे सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय। त्यासोबतच जे आपले प्लेयर सुद्धा आहेत ते देखील काहीसे भावुक झालेले आहेत। अतिशय अतिटतीची ही लढत झालेली होती आणि त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी भारताने अखेरच्या षटकात वर्ल्ड कप जिंकलेला आहे। भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झालेला आहे। भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात केलेली आहे। क्लासेन ज्या वेळेला मैदानामध्ये होता त्यावेळेला काहीसा सामना जो होता तो दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला होता। आपण माझे सहकारी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, तब्बल 17 वर्षांनी आपण विश्वविजेता झालेलो आहे, काय भावना आहेत या क्षणी? दीपक, या क्षणी भारत जिंकला आहे 17 वर्षांनी। तब्बल 13 वर्ष आपल्याला विश्वचषकाची प्रतीक्षा होती। ती 2020 विश्वचषकाच्या निमित्तानं ती प्रतीक्षा आपली संपलेली आहे। भारत विश्वचषक 2020चा विश्वचषक जिंकला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी ही आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या कारकिर्दीतल्या कदाचित अखेरच्या विश्वचषकात भारताला हा मोठा विजय मिळवून दिला आहे। सगळ्यात आणखी गोष्ट महत्त्वाची ही आहे की राहुल द्रविड, ज्याच्या सोनेरी कारकिर्दीत त्याला कधीही विश्वचषक जिंकता आला नव्हता, पण त्या राहुल द्रविडनं प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भारताच्या विश्वचषक 2020 विश्वचषक विजेत्या संघाचा राहुल द्रविड हा सदस्य आहे। ही भारतासाठी राहुल द्रविडसाठी खूप मोलाची गोष्ट आहे। दीपक, विजय, जर पाहायचं झालं तर अर्थात वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष होतोय। आपले प्लेयर्स जे आहेत, आपले जे खेळाडू आहेत ते देखील भावुक झालेले पाहायला मिळत आहे। आपले प्लेयर्स भावुक होणं स्वाभाविकच आहे, कारण गुणवत्ता आहे, क्षमता आहे, हे सारं असून सुद्धा आपल्याला विश्वचषक हुलकावणी देत होता। आणि मला असं वाटतं या क्षणी दीपक, बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर काय वातावरण आहे ते आपले क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले अनुभवत आहेत। एबीपी माझाचा प्रतिनिधी या नात्यानं सुनंदन, नेमका या क्षणी तुझ्या आणि स्टेडियम मधल्या भारतीय प्रेक्षकांच्या काय भावना आहेत? खूप मजा आली, खूप टफ मॅच होती, खूप चांगली घेतली सगळ्यांनी। आलाय माझा विजय, कारण 17 वर्षांचा उपवास होता। 13 वर्ष भारतीय संघ अंतिम टप्प्यात पोहोचत होता आणि शेवटच्या पायरीवरती अडखळत होता। एकीकडे सातत्य होतं, दुसरीकडे शेवटचं यश मिळत नाही याचं दुःख होतं आणि त्या सगळ्याला मागं सारून आता भारतीय संघाने एक अफलातून विजय मिळवून दाखवलेला आहे। कारण विजय, मगाशी आपण बुलेटिन मध्ये बोलत असताना सांगत होतो, साऊथ आफ्रिकन संघ परत सुटलेला होता विजयाकडे आणि फक्त विकेट काढल्या, फलंदाजांना बाद केलं तरच दडपण वाढणार होतं। तेच हार्दिक पंड्यानी करून दाखवलं। शेवटच्या टप्प्यात त्यांनी काढलेल्या विकेट आणि बुमराहनी केलेली बॉलिंग, हरदीपनी त्यांना दिलेली साथ ही कायम लक्षात राहणार। सुनंदन, मी तुला आता थोडंसं थांबवतो, याचं कारण कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात आणि भारताला केवळ एका कॅचनं, एका झेलानं हा विश्वचषक जिंकून दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि तो झेल सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल। सूर्यकुमार यादवचा तो जो झेल होता, विजय, आवाज येतो? सुनंदन, बोलत राहा। विजय, मी म्हणेन सूर्यकुमार यादवचा झेल हा सोन्यामध्ये सुद्धा तुला त्याची केली तरी तो मोजता येणार नाही, कारण तो षटकारच होता। केवळ सूर्यकुमार यादवचं अवदान आणि त्यांनी केलेली चपळाई याच्यामुळे तो झेल पकडला गेला, नाहीतर ती सिक्सरच होती। आणि जर शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या
की तो षटकार गेला असता तर सामना परत दक्षिण आफ्रिकेकडे गेला असता. त्यामुळे सूर्याचा कॅच हा निर्णायक कलाटणी देणारा होता. सूर्याचा कॅच निर्णायक कलाटणी देणार होता. सुनंदन, आपल्या समवेत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड आहेत. लाड सर, सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा तुम्हाला आज रोहितनं दिली आहे 2020 विश्वचषक. या क्षणी काय भावना आहेत तुमच्या? माझ्या भावना म्हणजे मला सुचत नाही मी आता काय बोलू, कारण मी सकाळपासून सगळ्यांनाच सांगतो की आज आपण जिंकणार आहे. रोहित मला मोठी गुरुदक्षिणा ती रोहितने आज मला दिली, त्याबद्दल मी खूप 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 खुश आहे. सर, नेमकं या सामन्याआधी किंवा विश्वचषकाआधी रोहितचं तुमच्याशी काय बोलणं झालं होतं हे आम्हाला सांगू शकाल? काय नुसतं बोलणं एवढंच की चांगलं कर, फक्त तुझ्याकडे चांगला चान्स आहे वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि तू वर्ल्ड कप जाणे. त्यांनी मला प्रॉमिस केलेलं मी वर्ल्ड कप तुम्हाला जिंकताना दिसेल तुम्हाला, आणि खरोखर ते त्यांनी पूर्ण केलंय. मग त्यामुळे खूप खुश आहे मी. अतिशय महत्वाची गोष्ट सांगतायत दिनेश लाड सर एबीपी माझावर की रोहितनं प्रॉमिस केलं होतं, रोहितनं वचन दिलं होतं, हा 2020चा विश्वचषक मी तुम्हाला जिंकून देईन, भारताला जिंकून देईन, आणि ते वचन त्यानं पूर्ण केलंय. सर, 2007 साल आठवतंय आज मला. त्या क्षणी एबीपी माझाचा प्रतिनिधी म्हणून मीही मैदानात होतो. भारतानं जेव्हा 2020चा विश्वचषक जिंकला, आपण साऱ्यांनी पाहिलं. रोहितनं त्याच स्पर्धेत पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियासमोर त्यानं 50 धावांची इनिंग केली होती, आणि तोच रोहित आज आपल्याला 2020चा विश्वचषकाच्या या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये सातत्यानं फलंदाजी करताना दिसला, बेधडक फलंदाजी करताना दिसला, बिंदास फलंदाजी करताना दिसला. हा त्याचा जो फिअरलेस अप्रोच आहे त्याच्याविषयी काय सांगाल दिनेश लाड सर? सुरुवातीपासून तो तसाच होता, पॉझिटिव्ह, त्याच्यात सेल्फ कॉन्फिडन्स एवढा होता सुरुवातीपासून, आणि त्याच्यामुळे तो एवढा सहज सत्कार झाला. त्याला प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे, मला जिंकायचंय, त्याच्याशिवाय मला नाही, तो हारण्यासाठी कधीच करायचं नव्हतं. या क्षणी तुम्हाला बोलायला काही सुचत नाही, पण या क्षणी जर तुम्हाला सांगितलं की रोहितसाठी तुम्हाला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे, रोहितसाठी काहीतरी तुम्हाला भेटवस्तू घ्यायची आहे, या क्षणी रोहितला काय भेटवस्तू द्याल तुम्ही आणि काय बोलाल त्याच्याशी? भेटवस्तू मी काय देईन मलाच समजत नाहीये, पण खरंच मला मोठी गुरुदक्षिणा मिळाल्याची झाली. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. सर, या क्षणी तुमच्या घरातला एक सदस्य रोहित याच नात्याने होता, तुमच्याच घरात वाढला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमची पत्नी, तुमचा मुलगा सिद्धेश लाड, काय भावना आहेत या क्षणी तुमच्या साऱ्यांच्या? साऱ्यांच्या भावना मी माझ्या मुलीला देतो, तिच्याशी बोलू शकता. लवकर घे, बोल ना, तुला कसं वाटतंय? हॅलो, दिनेश लाड सरांची मुलगी आपल्या समवेत आहे. तुझं नाव काय आणि रोहितला एका भावासारखाच तू समजली आहेस. काय भावना आहेत या क्षणी तुमच्या घरात? कसा आनंद साजरा करताय तुम्ही सारेजण? आनंद म्हणजे आम्हाला गगनात मावत नाहीये आमचा आनंद. मी काय बोलू हे माझे शब्द नाहीये. या क्षणी रोहितला काय ओवाळणी देशील एक बहीण या नात्यानं? त्यानं सगळ्यात मोठं स्वप्न साकार केलंय. केवळ शर्मा कुटुंबीय नाही, लाड कुटुंबीयने अख्ख्या देशाचं स्वप्न गेली 13 वर्ष वाट बघत होता भारत ज्याची. तो 2020चा विश्वचषक किंवा कुठलाही विश्वचषक आज भारताला जिंकून दिलाय रोहितनं आणि त्याच्या संघानं. नक्की त्यांनी एका बहिणीला खूप मोठी ओवाळणी दिली आहे, मी बोलेल असं. धन्यवाद. या क्षणी तुम्ही सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधलात त्याबद्दल. सर बोलू शकतात? दीपक, आपल्या समवेत आत्ता बोलत होते ते म्हणजे रोहित शर्माचे प्रशिक्षक आणि त्यांची मुलगी. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितलं आपल्याला की रोहितनं त्यांना या स्पर्धेआधी वचन दिलं होतं की हा 2020चा विश्वचषक मी जिंकेन. आणि आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की वन डे विश्वचषकाच्या आपण अगदी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आलो होतो आणि तिथून आपल्याला माघारी परतावं लागलं. त्या क्षणी, त्या दिवशी रोहितच्या डोळ्यात अश्रू होते. तीच घटना आपण पुन्हा पाहिली जेव्हा सेमीफायनलचा अडथळा, सेमीफायनलचा उंबरठा ओलांडून भारतीय संघ या 2020 विश्वचषकाच्या फायनलमध्ये गेला. दीपक. ओके विजय, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण देशभरातला जल्लोष पाहतोय. अल्पेश करकरे आणि सत्यम सिंग आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवातीला अल्पेशकडे जाऊया. अल्पेश, काय माहोल तुला पाहायला मिळतोय सध्या? भारत विश्वविजेता झालाय. सध्या मुंबईत आपण पाहिलं तर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय. मुंबईत जल्लोष पाहायला मिळतोय. आजच्या विजयानंतर मुंबईतल्या सोसायट्या असतील, हॉटेल असतील, क्लब असतील, या परिसरामध्ये सर्व क्रिकेट प्रेमी हे जल्लोष करतायत. आपण पाहतोय
दादा काय भावना आहेत? आज भारत विजयी झालेला आहे. पूर्ण मस्त आहे. काय सांगशील आज भारताने विजय- जिंकलेला आहे. कोणाला क्रेडिट देशील? अरे पूर्ण इंडियाला क्रेडिट द्यायचं. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल. आनंद पाहायला मिळतोय. हे सध्या मुंबईतील भायखळा परिसरातली ही दृश्य आहेत. मुंबईतील भायखळा परिसरात आपण दृश्य पाहतोय. सर्व क्रिकेट प्रेमी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर भारताच्या विजयानंतर आनंद पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की जगभर आजच्या सामन्यानिमित्तानं उत्सुकता पाहायला मिळत होती आणि याच सामना हा मुंबईत प्रत्येक सोसायटी असेल, हॉटेल असेल, क्लब असेल यामध्ये पाहिला जात होता. प्रत्येक बॉलवर या ठिकाणी क्रिकेट प्रेमी आहेत ते जल्लोष करत होते. विजयानंतर आपण पाहतोय मुंबईत आतषबाजी केली जाते, मिठाई भरवले जात आहेत. एकत्रितरित्या अनेक कुटुंब, मित्रमंडळी हे हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि आजच्या विजयाचा हा जल्लोष हा या ठिकाणी करतायत. काही आपल्याबरोबर लोक आहेत, त्यांच्याकडून काय दादा काय वाटतं तुला? आज भारताचा विजय झालेला आहे. खूप अभिमान होतोय भारत देशाचा, रोहित शर्माचा, हार्दिक पांड्या, जे सर्वजणांनी हे काय केलेलं आहे खरोखर अभिमानास्पद आहे. खरोखर अभिमान होतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान या ठिकाणी दिसून येतोय. प्रत्येक प्लेअरने चांगली कामगिरी केल्याची भावना त्यामुळे एकंदरीतच अल्पेश तू म्हणतोय त्याप्रमाणे मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. आपण सत्यमकडे जाऊयात. सत्यम, तू नेमका कुठे आहेस आणि तुझ्या समोर सध्या काय चित्र आहे, काय वातावरण आहे? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर T20 वर्ल्ड कप आहे इंडिया जिंकल्यानंतर देशाच्या मुंबईमध्ये मुंबईकरांमध्ये एक मोठा आनंद आहे, जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. आपण आहोत सध्या अंधेरी परिसरात. अंधेरी पूर्व परिसरात पाहिलं तर हॉटेल पब जे असतील त्यामध्ये सेलिब्रेशन तर आहेत, मात्र सोसायटीमध्ये राहणारे लोक त्यांच्यामध्ये देखील एक मोठा उत्साह आणि जल्लोष आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर लोक जे आहेत पेढे भरून आहेत, मिठाई भरून आहेत, जल्लोष केला जात आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल, आज इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तब्बल 17 वर्षानंतर आपण हे T20 वर्ल्ड कप जिंकतोय, त्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आमचे नेते लोकप्रिय मुळजी पटेल काका यांच्या वतीने व आमच्या अंधेरीच्या वासियांच्या वतीने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो व टीम इंडियाचा पण हार्दिक अभिनंदन करतो व मनपूर्वक आभार आम्हाला हे संधी तुम्हाला आम्ही जल्लोष करण्याचा दिलात त्यासाठी. शेवटचे क्षणी धाकधूक काय वाढली होती का? कारण की कमी बॉलवर आहेत. वेगळं प्रेम या ठिकाणी दिसतंय आणि आपण बघू शकतो अशा पद्धतीने भारताचे हे सगळे फॅन्स T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर उत्साह एक जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे सगळे फॅन्स या ठिकाणी अशा पद्धतीने आज उत्सव साजरा करतायत, दिवाळी साजरा होतीये. अशा पद्धतीने पुण्यातील हे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. कॅमेरामॅन विजय राऊत सह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. पुण्यातली ही सगळी दृश्य आहेत. फर्ग्युसन रस्ता हा तरुणांना भरून गेलेला आहे, जल्लोष होतोय. आपण यानंतर नागपूरला जाऊयात. नागपूरला जाण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे. ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. भव्य विजय के लिए सभी देशवासियों की तरफ से बहुत बहुत बधाई। आज 140 करोड़ देशवासी आपके इस शानदार प्रदर्शन के लिए गर्व अनुभव कर रहे हैं। खेल के मैदान में आपने वर्ल्ड कप जीता, लेकिन हिंदुस्तान के हर गांव, गली, मोहल्ले में आपने कोटि कोटि देशवासियों का दिल जीत लिया। और ये टूर्नामेंट एक विशेष कारण से भी याद रखी जाएगी। इतने सारे देश, इतनी सारी टीमें और एक भी मैच हारना नहीं, ये छोटी उपलब्धि नहीं है। आपने क्रिकेट जगत के हर महारथी, उनके हर बॉल को खेला और आपने
शानदार विजय प्राप्त करते रहे। एक के बाद एक विजय की इस परंपरा ने आपके हौसले को तो बुलंद कर दिया, लेकिन इस पूरी टूर्नामेंट को भी रसप्रद बना दिया, रोचक बना दिया। आपने शानदार विजय प्राप्त। या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे, त्याचा शाबासकीची थाप देखील दिलेली आहे। सोलापुराची प्रतिक्रिया पाहतोय। संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये मोठा उत्साह साजरा केला जातोय। उत्सवासारखं स्वरूप या विजयानंतर संपूर्ण भारतभर आलेला आहे। यानंतर आपण नागपूरला जाऊयात। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, उपराजधानीमध्ये काय सध्या चित्र आहे, काय वातावरण आहे? नागपूर असेल, पुणे असेल, विजयानंतर देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तब्बल 17 वर्षांनी भारतानं अखेरच्या षटकामध्ये T20चा विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे। भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात केलेली आहे। तेव्हा सोलापूर मधला हा आपण जल्लोष पाहतोय। गुलाब उधळला जातोय, फटाके फोडले जात आहेत, पेढे वाटले जात आहेत आणि भारताचा झेंडा घेऊन, भारताचा ध्वज घेऊन समस्त भारतीय आता रस्त्यावर उतरलेले आहेत। जल्लोष साजरा केला जातो त्यांच्याकडून। आणि आपण मुंबईतल्या मरीन्स लाईनवर जाऊयात। आपला प्रतिनिधी ईशान आपल्यासोबत आहे। ईशान, मरीन लाईन्सवर काय वातावरण सध्या पाहायला मिळतंय, काय अनुभव घेतोयस तू? विराट कोहली म्हणजे हा अतिशय उत्कृष्ट खिलाडी आणि त्यांनी त्याचं काम केलं। रोहित शर्माने अत्यंत चांगली अशी कामगिरी केली आणि संघाला हे विजेतेपद पटकावून दिले, त्यामुळे मी संघाचं अभिनंदन करतो। इंडिया 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 वन सेट इंडिया इंडिया बागवा 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 30 बॉलमध्ये 30 रन पाहिजे होते आणि रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये 30 बॉलमध्ये आपण त्यांना फक्त 14 रन दिले। सूर्यादादाने जी डेव्हिड मॅचचा टर्निंग पॉइंट सूर्यादादाची कॅच, डेव्हिड मिलरची जी कॅच पकडली आहे अप्रतिम आहे, त्याला तोड नाही। सूर्यादादा संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष साजरा केला। मुंबईतल्या मरीन लाईन्स वरून आपण तरुणाईच्या प्रतिक्रिया पाहत होतो। जो क्रिकेटमधला टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे सूर्यानं घेतलेला मिलरचा कॅच। अर्थातच पुणे असेल, सोलापूर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अनेक ठिकाणी सध्या मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। आणि आपण पुण्याला जाऊयात। मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, फर्ग्युसन रस्त्यावरचं तू चित्र दाखवत होता, तरुणाईला उत्साह आलेला आहे, विजय साजरा केला जातोय, आनंदोत्सव साजरा केला जातोय, काय सांगशील? अगदी जर आपण बघितलं तर पुण्यातील रस्ता आहे आणि या विजयानंतर आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने हे सगळे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि T20चा जो वर्ल्ड कप भारताने खेचून आणलाय त्याच्यानंतर आपण बघू शकतो पूर्ण फर्ग्युसन रस्त्यावर अशा पद्धतीने हे सगळे क्रिकेट प्रेमी हातात तिरंगा घेऊन या ठिकाणी नाचतात। एवढंच काय तर
त्यानंतर जर आपण बघितलं तर ढोल कसा वाजवला जातोय, काही बोलायचा प्रयत्न करतो. काय वाटतंय? कोण सगळ्यात चांगलं खेळलं? कोण? विराट कोहली. मला तुम्हाला पॅन करून दाखवायचंय जिथपर्यंत. खरं तर फर्ग्युसन रस्ता हा खूप मोठा रस्ता आहे, परंतु जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत फक्त क्रिकेटचे प्रेमी, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हजारोच्या संख्येने हे सगळे क्रिकेट प्रेमी करताय आणि अशा पद्धतीने ढोल ताशा वाजवला जातोय. रात्रीचे 12 वाजलेत असं बिलकुल नाही. अशा पद्धतीने जल्लोष या ठिकाणी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर या ठिकाणी साजरा केला जातोय आणि इंडिया भारतच्या जय घोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय. आपण बघितलं तर हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेत. अजून सुद्धा या ठिकाणी लोक पूर्ण जॅम या परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये क्रिकेट रसिकांचा हा जल्लोष पाहायला मिळतोय. तब्बल 17 वर्षांनी भारतानं हा विश्वचषक जिंकला आणि या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट, हा माझा अखेरचा 2020 विश्वचषक असेल असं विराट कोहलीनं म्हटलेलं आहे. आपण याबद्दल माझे सहकारी विजय साळवे त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात. विजय, अखेरच्या 2020 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झाल्याचं विराटनं म्हटलंय आणि आपला हा अखेरचा विश्वचषक असल्याचं म्हटलंय. आपण ज्याच्याबद्दल आधी बोललो देखील होतो. आणि मला असं वाटतं विराटच्या दृष्टीनं किंबहुना भारतीयांच्या दृष्टीनं देखील या सुखद क्षणी एक वेगळा धक्का आहे. तो म्हणजे विराटने 2020 क्रिकेटमधून तरी निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिलेत. कारण तो म्हणतोय माझा हा अखेरच्या 2020 सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून देण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकार झालं आहे. आणि त्याने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे की हा त्याचा 2020चा अखेरचा विश्वचषक असेल. आणि जर 2020चा अखेरचा विश्वचषक असेल तर मला वाटतं त्याच्यासमोर उद्दिष्ट असं काही राहणार नाही. कारण गेले एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये, साधारण 2008 पासून तो खेळतोय, या एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये आत्ता त्याला मिळवण्यासारखं 2020मध्ये काही राहिलेलं नाही. त्यामुळे 2020मधून विराटनं निवृत्तीचे संकेत दिलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दीपक, पण विजय, तर आजच्या मॅचच्या बद्दल बोलायचं झालं तर पूर्ण सिरीजमध्ये विराटला म्हणावा तसा सूर गवसलेला नव्हता. विराटनं त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी देखील केलेली नव्हती, पण आजची त्याची खेळी ही अतिशय निर्णायक होती, अतिशय महत्त्वाची होती, अतिशय संयत होती. त्यामुळे त्याचा आजचा सूर गवसणं खूप महत्त्वाचं होतं आपल्यासाठी. दीपक, असं म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानामध्ये की मोठे फलंदाज किंवा मोठे जे प्लेयर्स असतात ते आपला सर्वोत्तम जो परफॉर्मन्स आहे ना तो अखेरच्या क्षणासाठी, अंतिम लढाईसाठी राखून ठेवतात. आणि मला वाटतं विराटचं नेमकं तेच झालं असावं. का झालं, कसं झालं हे आता दळणदळत बसण्याची वेळ नाही, पण शेवटच्या क्षणी जेव्हा घाव घालायचा होता तो घाव विराटनं घातला. कदाचित तो संयत असेल, विराटच्या लौकिकाला साजेसा नसेल, पण चेंडूपेक्षा अधिक धावगतीनं त्याने ते 76 धावा केल्यात हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. आणि ज्या क्षणी रोहित शर्मा, रिषभ पंत, त्याच्या पाठोपाठ सूर्यकुमार यादव असे मोठे फलंदाज 3 बाद 34 होते, त्यावेळेला विराटने एक खिंड लढवली आणि त्यानं पार्टनरशिप देखील केलेली आहे अक्षर पटेल बरोबर. त्यामुळे विराटची खेळी ही खरोखरच मोठी होती, ज्याच्यामुळे आपण 176 धावांची मजल मारली आणि दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान दिलं. दीपक, विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आजच्या संपूर्ण मॅचच्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा अखेरच्या 2020 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि हा माझा अखेरचा 2020चा विश्वचषक असेल असं म्हणत विराट कोहलीनं स्पष्टपणे निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. पुढच्या पिढीनं जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आल्याचं विराट कोहली म्हणतोय. त्यामुळे फायनलमध्ये सामना झाल्यानंतर विराटनं या सगळ्याबाबत जे आपले म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. तेव्हा संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष साजरा केला जातोय. तब्बल 17 वर्षांनी भारत T20 विश्वचषकामध्ये विश्वविजेता झालेला आहे आणि टीम इंडियाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात आणि बातमीपत्रात इथेच थांबूया. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.